त्यानंतर आपण बघू एचं ईमध्ये वचन हे कशा पद्धतीने बदल होतं. त्या व्हिडिओमध्ये आपण काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे त्याचं आपण इथे घेतलेलं आहे काही जे राहिलं होतं आपलं ते. जसं बघा एचं ईमध्ये कशा पद्धतीने एक वचनचं अनेक वचनमध्ये होतं. जसं ए हा स्वर खेडे याच्यामध्ये ए हा स्वर आला त्याचं अनेक वचनमध्ये कसं होणार तर खेडी. ई हा स्वर आला पाहिजे म्हणजे ई ह्या स्वरामध्ये बदल होतो. जसं गाणे गाणे याचं अनेक वचनमध्ये काय होतं तर गाणी. जसं बरेच असे शब्द असतात की ज्याचं एक वचन आणि अनेक वचन हे काय असतं दोन्ही सेम असतं. म्हणजे जे शब्द एक वचनीमध्ये आले तेच अनेक वचनीमध्ये लिहिताना आपल्याला तसेच ते लिहावे लागतात. जसं बघा एक वचन आणि अनेक वचन सारखी नामे. जसं बघा उत्सवचं उत्सव अशा पद्धतीने. धर्म धर्मचं देखील धर्म. वासरू वासरू. देह देह असे अनेक शब्द असतात की जे एक वचन त्याचं हे तेच अनेक वचनीमध्ये पण ते तसेच लिहितात. जसं बघा तुम्हाला परीक्षेमध्ये जेव्हा विचारले जातात काही प्रश्न तर ते अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. जसं बघा गटातील एकवचनी शब्द लिहा. म्हणजे तुम्हाला त्यांनी इथे बरेच शब्द दिलेले असतात. जसं बघा घरटे हृदय काटे राज्य. तर तुम्हाला काय करायचं याच्यामधला एकवचनी शब्द तुम्हाला शोधून इथं लिहायचा आहे. तो तुम्हाला अर्ध्या मार्कासाठी विचारला जातो. जसं बघा याच्यामध्ये एकवचनी शब्द कुठला आहे आपला तर घरटे. हे काय आहे एकवचनी शब्द आहे कारण घरटे हे काय एकच वचनामध्ये येतं त्याचे अनेक वचन ते हे होत नाही म्हणून हे घरटे हे एकवचनी शब्द आहे. जसं बघा तुम्हाला विचारलं जातं की नामाचं काय करायचं आहे तुम्हाला वचनामध्ये काय करायचं आहे एक वचन म्हणजे ओळखायचं आहे. म्हणजे तुम्हाला नाम दिलेलं राहील तर ते तुम्हाला काय करायचं आहे ते एक वचन आहे का अनेक वचन आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. असा पण प्रश्न दिलेला असतो. जसं बघा नाम दिलं आहे त्यांनी कुटुंब. त्याचं तो एक वचन आहे का अनेक वचन आहे. जेव्हा इथं कुटुंबे येतं तेव्हा ते त्याचं काय होतं अनेक वचन होतं आणि कुटुंब आहे म्हणून काय झालं त्याचं एक वचन. जसं गाणे तर ते काय ना गाणे पण काय आहे एक वचन आहे. जसं पैसे पैसे काय आहे तर अनेक वचन आहे. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात. जसं तिसरा प्रश्न आहे एक वचन अनेक वचन. तुम्हाला काय करायचं आहे तर तक्ता पूर्ण करायचा आहे. जसं बघा मांजर मांजरचं अनेक वचन काय येणार तर मांजरे. म्हणजे एक वचन त्यांनी दिलेलं असतं किंवा बऱ्याचदा अनेक वचने दिलेलं असतं तर तुम्हाला काय करायचं त्याचं एक वचन लिहायचं किंवा अनेक वचन लिहायचं म्हणजे तक्ता पूर्ण करायचा. जसं बघा चौथा प्रश्न मी इथं दिला आहे की पुढील गटातील एकवचनी व अनेक वचनी सारखे शब्द ओळखून लिहा. जसं बघा टेकडी पक्षी खोली बातमी. तुम्हाला काय करायचं एक वचनी किंवा अनेक वचनी सारखे म्हणजे एक शब्द तुम्हाला याच्यामधला वेगळा शब्द कुठला आहे तो ओळखून लिहायचा आहे. जसं टेकडी पक्षी खोली आणि बातमी याच्यातील वेगळा शब्द कुठला आहे तर आपला पक्षी. अशा पद्धतीने मी इथं बघा पक्षी हा शब्द लिहिला आहे. तर अशा पद्धतीने आपण वचन हे हा प्रकार आपण अभ्यासला. आता आपण दुसऱ्या याच्यामध्ये आपण म्हणजे आपल्या व्याकरणाचा दुसरा भाग बघणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपण बघणार आहोत आपला व्याकरणाचा दुसरा भाग तो म्हणजे शब्दसंपत्ती. आता शब्दसंपत्ती म्हणजे काय तर व्होकॅब्युलरी. आता याच्यामध्ये काय तर आपले विविध शब्द येतात. जसं गटात न बसणारा शब्द समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द असेच अनेक शब्द. जसं बघा मग आपण त्यातले काही पॉईंट घेणार आहोत. जसं बघा शब्दसिद्धी याच्यामधला शब्दसंपत्तीमधला एक पहिला पॉईंट आहे आपला शब्दसिद्धी. आता शब्दसिद्धी म्हणजे काय तर बघा मित्रांनो आपले जे शब्द असतात म्हणजे ते काय होत असतात की वेगवेगळ्या प्रांतातून आलेले असतात. म्हणजे शब्दांना काय असते की म्हणजे ज्या ठिकाणाहून ते येतात त्या ज्या ठिकाणाहून येतात आणि ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणावरचेच ते काय होतात कायमचे होत असतात. म्हणजे बऱ्याचदा बघा आपल्या देशामध्ये विविध प्रांतातून विविध देशातून शब्द आलेले आहेत. जसं वेगवेगळे शब्द आहेत ते आपण बघणार आहोत. तर ते शब्द काय होतात की आपलेच होऊन जातात आणि त्याला आपण काय करत असतो मराठीमध्ये उच्चार करत असतो. जसं परभाषीय शब्द आहे. काही शब्द असे असतात की ते संस्कृतमधून आलेले असतात की त्याला काय करतो आपण मराठी शब्द म्हणून स्वीकारतो आणि आपल्या मराठीमध्येच काय करत असतो त्याचा उच्चार करत असतो. म्हणजे जी अशी शब्द असतात की जे संस्कृतमधून मराठीत आलेली आहे जे परभाषेतून आपल्या मराठीमध्ये आलेली शब्द आहे ती कोणती ते आपण आज अभ्यासणार आहोत. तशी बघा आणि काही शब्द असेही असतात की जी मूळची काय असतात देशी शब्द त्यांना आपण देशी शब्द देखील म्हणतो. म्हणजे जी मूळची मराठीच असतात की ते इतर याच्यामध्ये सुद्धा ते म्हटली जातात. जसं बघा शब्दसिद्धी आपण बघणार आहोत. आता शब्दसिद्धी म्हणजे काय तर सिद्ध म्हणजे काय शब्दसिद्धीमध्येच अर्थ दिला आहे की सिद्धी म्हणजे काय तर तयार होणे. म्हणजे काय एखाद्या शब्दासाठी जेव्हा आपण तयार होत असतो म्हणजे तेव्हा त्याला शब्दसिद्धी असे म्हणत असतात. शब्दसिद्धीची व्याख्या म्हणजे काय तर भाषेला शब्द कसा तयार होतो
म्हणजे भाषेचा जो शब्द आहे तो कशा पद्धतीने तयार होतो आणि सिद्ध होणे म्हणजे काय, तर भाषेतील शब्द जेव्हा सिद्ध होतो, तयार होतो, ज्याला आपण म्हणत असतो त्याला शब्दसिद्धी असे म्हणत असतात. ही शब्दसिद्धीची व्याख्या. आता शब्दाचे दोन प्रकार पडतात. म्हणजे शब्द हे जे शब्द आहे त्यांचे दोन प्रकार पडतात. एक पहिला प्रकार आहे सिद्ध शब्द आणि दुसरा आहे तर साधित शब्द. आता सगळ्यात पहिले आपण सिद्ध शब्द म्हणजे काय ते बघणार आहोत. जसं बघा, शब्द जसा आहे तसा वापर केलेल्या शब्दांना सिद्ध शब्द असे म्हणतात. सिद्ध करणे म्हणजे काय, तर तयार करणे म्हणजे शब्द जसेच्या तसे आपण काय करणार आहोत, तर तयार करणार आहोत. म्हणजे शब्द जसा आहे तसा वापर केलेल्या शब्दाला सिद्ध शब्द म्हणतात. म्हणजे शब्द जसा आहे तसंच आपण वापर केलेल्या शब्दांना काय म्हणत असतात, तर सिद्ध शब्द म्हणत असतात. जसं बघा, सिद्ध शब्दांचे 4 प्रकार पडतात. किती? 4 प्रकार. त्याच्यातील पहिला आहे तस्मय शब्द, तद्भव शब्द, देशी आणि परभाषीय शब्द. आता याच्यामध्ये म्हणजे तस्मय शब्द आणि तद्भव शब्द म्हणजे आपण काय करतो, शब्द काय करतो जशीच्या तशी लिहित असतो. म्हणजे काय, तर इतर भाषेतून म्हणजे इतर भाषेतून ती म्हणजे संस्कृत असो किंवा मग आपले जे देशी शब्द असो किंवा तद्भव शब्द असो किंवा मग परभाषीय म्हणजे काय, तर इतर प्रांतातून आपल्या देशात आलेली जी शब्द आहे ती आपण काय करत असतो, आपल्या भाषेमध्ये तसेच लिहित असतो. बऱ्याचदा आपल्याला मराठीमध्ये त्याला काय म्हणतात हे देखील सुद्धा आपल्याला माहीत नसतं आणि काही शब्दांचं काय करत असतो आपण, त्याचं संस्कृतचं आपण आपल्या मराठीमध्ये त्याचं रूपांतर करून आपण ते बोलत असतो. म्हणजे ती शब्द कुठली, म्हणजे त्याचे 4 प्रकार आहेत. जसं बघा, तस्मय शब्द. आता तस्मय शब्द म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. तस्मय शब्द म्हणजे संस्कृत भाषेतून जसेच्या तसे मराठी भाषेत आलेल्या शब्दांना आपण काय म्हणत असतो, तर तस्मय शब्द. म्हणजे जी संस्कृत भाषा आहे, संस्कृत भाषा माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना, जी पूर्वी जास्त प्रमाणात ही संस्कृत भाषेचा वापर केला जायचा आणि आता देखील आहे आपल्याला संस्कृत भाषा अभ्यासाला. तर तुम्ही संस्कृत भाषेमधून जे शब्द जसेच्या तसे मराठीमध्ये आलेले आहेत, म्हणजे जसेच्या तसे आपण मराठीमध्ये आजही त्याचा वापर करत असतो, अशा शब्दांना काय म्हणायचं असतं, तर तस्मय शब्द. ती कुठली ते आपण बघणार आहोत. जसं बघा, उदाहरणार्थ दीप हा शब्द आपण मराठीमध्ये देखील संस्कृत शब्दाचा म्हणजे हा संस्कृत शब्द आहे दीप, आपण याचा मराठीमध्ये देखील म्हणजे वापर करत असतो. जसं अग्नीचा आपण मराठीमध्ये देखील याचा वापर करत असतो. जसं चक्र, दुग्ध, गृहचा आपण मराठीमध्ये आपण वापर करत असतो. अशा पद्धतीने तस्मय शब्द याला म्हणतात, जी शब्द काय होत असतात संस्कृतमधून मराठीमध्ये जशीच्या तशी आपण लिहित असतो. जसं बघा, तद्भव शब्द. आता तद्भव शब्द म्हणजे काय, तर संस्कृत भाषेपासून मराठी तयार झालेल्या शब्दांना तद्भव शब्द म्हणतात. लक्षात घ्या की संस्कृत भाषेपासून मराठीत तयार झालेल्या शब्दांना तद्भव म्हणतात. म्हणजे संस्कृत शब्दांपासून ते आपण शब्द काय केलेले, त्यांचं मराठीमध्ये म्हणजे त्यांचं रूपांतर केलेलं आहे, त्या शब्दांना तद्भव शब्द म्हणतात. म्हणजे काही शब्द असे असतात की ते मराठीमध्येच असतात, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, पण काही शब्द काय आहेत, संस्कृतमधून आलेले आहेत, तर त्याचं आपण बोलताना बऱ्याचदा असं काय करतो की ते शब्द बोलताना त्याचा आपण मराठीमध्ये डायरेक्ट म्हणजे मराठी शब्द ते बनवून घेतो, संस्कृत शब्दांचा मराठी शब्द. जसं बघा, दीपचा आपण काय केलं, दिवा केला आहे. म्हणजे दीप शब्द हा संस्कृतमध्ये आहे, त्याचा आपण काय केलेलं आहे, बोलता बोलता आपण त्याचा दिवा हा शब्द तयार केलेला आहे. म्हणजे बऱ्याचदा असं असतं बघा, एखादी जी भाषा असते, बऱ्याचदा जे लोक बोलतात आपल्याला बऱ्याचदा कळत नाही, तर त्याचा आपण काय करतो, जसं हिंदी भाषा पण असते बघा, हिंदी भाषेमध्ये आपण काय करत असतो की एखादी जी व्यक्ती असेल ती दुसऱ्या म्हणजे हिंदी प्रांतातून आली असेल मराठी प्रांतात, तर ती काय करत असते, जसं त्याचा उपयोग काय करत असते, बोलता बोलता म्हणजे ती त्या भाषेत त्या शब्दाचा उपयोग करून मराठीमध्ये ते घेत असते आणि मग तो शब्द अशा पद्धतीने रूढ होतो की तो मराठीमध्येच म्हणजे बोलला जात असतो नेहमी. असे बरेच शब्द असतात. जसं बघा, अग्नी, आग. म्हणजे संस्कृतमध्ये अग्नीचा आपण मराठीमध्ये काय लिहितो, तर आग. जसं बघा, आग. जसं चक्रचं मराठीमध्ये आपण संस्कृतचं काय